बरोबर जेव्हा अग्रीमेंट करतो आहे तेव्हा आम्हाला एबीसी पण येत नाही तेव्हा याच्याप्रमाणे आम्हाला सगळं सोयी आहे तेव्हा आता अग्रीमेंट कसं बोलण्याचं माझ्याकडे आहे खूप आनंद वाटला आज तुमचा तो प्रोत्साहन आणि जोश बघून आणि हे माझ्या कार्यक्रम बघून आज कार्यक्रम राबवला आणि ज्याही कार्यक्रमाची आयोजन केलं आहे केलेलं आहे त्यांची मी आहे अशी तुम्ही आमच्या यशवंतराव आणि चव्हाण याच्या पाठीशी उभे राहावे कमी पडणार संजय रायगावला आणि तुमचा संजय रायगाव याला एवढं लक्षात ठेवून माझ्या या सर्वांनी हा चांगला असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे।
हे त्यांना औक्षण करतायत, त्यांचं अभिष्ट चिंतन करतायत, त्यांना शुभेच्छा देत आहेत. जोराट राजा गजरामध्ये आपण हा आजचा सोहळा मी आपण सर्वांना विनंती करतो, कार्यक्रम हा अत्यंत शांततेने पार पडणार आहे. 48 मुलांना आपण या ठिकाणी दत्तक घेणार आहोत. त्यांचाही सत्कार या ठिकाणी, ज्येष्ठ नागरिकांचाही सत्कार या ठिकाणी करणार आहोत आणि त्यामुळं सर्वांनी शांततेने सहकार्य द्यावं अशी मी विनंती करतो. त्यांच्या कुटुंबातले सर्व नातेवाईक या ठिकाणी त्यांच्या मातोश्री या ठिकाणी उपस्थित आहेत. आशीर्वाद घेत आहेत की आपल्या मातोश्रींचा. या ठिकाणी त्यांचा संजय शेठ यांचा पुतळा सोहळा आईच्या खरोखर सांगण्यात अत्यंत एवढा आनंद वाटतो, उत्साह वाटतो. खरोखर हा असा वाटतो माझा वाढदिवस नव्हे तर माझ्या प्रत्येक कार्यकर्त्याला आहे. आणि हा जो केक उभा आपला केलेला आहे आणि जी केकची संकल्पना केलेली आहे, खरोखर आज मुलांना मी दाद देतो. शुभम गायकवाड, ललिता गायकवाड, आपला पूजा गायकवाड, कशिश गायकवाड आणि सर्व काजल, ऐश्वर्या, सर्व आमची साहिल, सोहम, नरेश, ह्या बाल कलाकारांनी जी संकल्पना केलेली आहे, खरोखर आज मी फक्त आरसीसी करत होतो तर त्याही साक्षात करून दाखवलेलं मला. आणि खूप खूप मी आज धन्य आहे का म्हणून मुलांना तुम्हाला सांगतो, 10वीचं शिक्षण कधीही मागे पडल्यानंतर खचू नका. कारण खचल्यानंतर आपल्याला आईवडिलांना त्रास होतो. तर मित्रांनो तुम्हाला एकच सांगतो, मुलांना ज्या आईवडिलांचे ऋण असतात नक्कीच आणि गुरुवर्य ज्या आपल्या पाठीशी उभे असतील तर आपली नक्कीच त्यांच्या आपण वाटेवर वाट चाललो तर नक्कीच आपण, कारण म्हणून म्हटलेलं आहे वाचाल तर टिकाल, टिकाल तर काल, आणि ही संकल्पना कुठेतरी बोलून दाखवलेली आहे. मित्रांनो खूप काय बोलण्यायोग्य आहे, पण आज आमचे माझ्या वाढदिवसानिमित्त जिल्हा प्रमुख माझे लाडके आदरणीय गोपालजी लांडगे साहेब, तसेच माझे गुरुवर्य अण्णासाहेब रोकडे, माझे मित्र जाधव रमेशजी जाधवजी आणि माझे सर्व सहकारी रायबोले साहेब, सर्व सहकारी माझे, आज तुम्हाला पाहून धन्य झालो मी. असेच तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहा आणि राहाल अशी अपेक्षा बाळगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जोपर्यंत जोराट राजा गजरामध्ये आपण त्यांनी जे मनोगत व्यक्त केलेलं आहे, त्यांचं म्हणणं सुद्धा असं आहे की शत्रूला सुद्धा 100 संधी द्या मित्र होण्यासाठी, पण मित्रांना एक पण संधी द्यायची नाही शत्रू होण्यासाठी. असा विचार संजयजींचा आहे. आणि आपल्यामध्ये एक व्यक्तिमत्व आहे, मी त्यांच्यासाठी खास बोले, हाथों में जिनके चांद है, हाथों में जिनके चांद है पैरों में आसमान है, जहाँ फूल महकते उस गुलशन में जिनका मकान है. आज के प्रोग्राम की शान है, राजनीति की शान है, गोपाल जी लांडगे जिनका नाम है उनको हमारा सलाम है. आदरणीय गोपाल जी लांडगे साहेबांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोलावे. संजय शेठ गायकवाड यांचा वाढदिवस आणि त्या निमित्त आनंदोत्सव साजरा करण्यासाठी येथे उपस्थित
ज्येष्ठ मार्गदर्शक अण्णाजी रोकडे, महादेव रायगोळे, रवी जाधव, विश्वनाथ दामरे, देवानंद गायकवाड आणि उत्सव मूर्ती संजय गायकवाड, संजय मोरे, इतर सर्वच मान्यवर उपस्थित बंधू भगिनी, वाढदिवस म्हणजे आनंदाचा क्षण. या आनंदाच्या क्षणी आपण सर्व संजय शेठ गायकवाड यांच्या आनंदामध्ये सहभागी होण्यासाठी येथे उपस्थित राहिला. संजय शेठ गायकवाड यांनी आपला वाढदिवस साजरा करत असताना सामाजिक बांधिलकी म्हणून विद्यार्थ्यांना सहाय्य, त्यांनी भावी पिढी निर्माण करण्यासाठी उपयोगी असं त्यांना सहाय्य करण्याचं त्यांनी ठरवलं आणि आज प्रत्यक्ष त्याची सुरुवात करीत आहेत. त्याचप्रमाणे आपल्या विभागातील ज्या मात्या भगिनी आहेत त्यांचा गौरव आणि ज्येष्ठांचा सन्मान असा आपल्या आनंदाबरोबरच सामाजिक बांधिलकी म्हणून हा त्यांनी भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना मी लाख लाख शुभेच्छा देतो आणि शुभेच्छा चिंतितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. की संजयजी, इंद्रधनुची प्रतिभा तुमचं जीवन, इंद्रधनुची प्रतिभा तुमचं जीवन प्रत्येकाच्या रंगात रंगून जपता त्यांचं मन, असा वसंत ऋतू फुलं तुमच्या अंगणी. या शुभेच्छा देतो तुम्हाला आजच्या या वाढदिवसाच्या दिनी. या ठिकाणी केक कापला जातोय. सोहम आणि संजय शेठ सर्वांनी टाळ्याच्या गजरात स्वागत करायचे. आजच्या या नाना सूर्यवंशी
गोपालजी लांडगे साहेबांना विनंती करतो जे आपले गोपालजी लांडगे साहेबांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. लांडगे साहेब कुठे सत्कार ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार या ठिकाणी आपण संघटक आदरणीय संकेश्वर गायकवाड शंकर गायकवाड शुभेच्छा दिल्या. शंकर गायकवाड या ठिकाणी कोणी बदल या साईडला बदल आहे, या साईडला बदल आहे. महेश शेठ गायकवाड नगरसेवक महेश शेठ गायकवाड उपस्थित झालेले. महेश शेठ गायकवाड संजय शेठ हे कॉमेडी करतायत. जर 2 मिनिटं बसून घ्यायचंय. आपल्याकडे चित्रपट क्षेत्रातले उपस्थित झाले. आता कसं येते बंद पाहिजे चालू करायला सिरियल चालू आहे. त्या सिरियलमध्ये आपले आवडते अभिनेते आणि आमचे मित्र सुदेश शुभम 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 थोडंसं आहे साईड कोण आहे आपले लाडके आणि आधारस्तंभ संजय शेठ गायकवाड साहेबांना वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा. तुम्ही असेच मोठे होता आणि आम्हाला पण मोठं होते साहेब. तसेच चुंबू घ्यावी आणि अनेक नाटकांमध्ये चालू आहे अशा आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि तुमच्या कल्याणातलीच अभिनेत्री सिनेमा प्रदर्शित झाला. त्या चित्रात या ग्रुपमध्ये आणि संजय भाईचे आमचे असे विविध मुलांचा संबंध आहे आणि आज विजय भवनामध्ये देशामध्ये प्रदेशांची काही काळात आणि माझे ज्येष्ठसाठी महेश पुढे तर सगळ्यांची अशी विनंती आहे. संजय सगळ्यांची विनंती की काहीतरी कॉमेडी करून दाखवा. आमची अशी विनंती आहे की कॉमेडी तेव्हा जो शांतता मिळेल. एका कंपनीचा मालक आहे बोल राहू द्या माझी कंपनी माझ्या बायकोचा भाऊ भूषण हा हॅलो 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 तर हा नोकरी मागायला माझ्या ऑफिसात येणार आहे. मी कधीपासून वाट बघतोय. आता बायकोचा भाव म्हटल्यावर अवघड जागचं दुखणं आहे.
एवढा वेळ का लागला? हा एवढा वेळ अहो लवकरच येणार होतो. हा मग काय उशीर काय झाला? सकाळी 5 वाजता उठलो. 5 वाजता उठला. टॉयलेटकडे गेलो. दरवाजा उघडला. आतमध्ये बघतो तर काय आतमध्ये वाघोबा बसला होता. वाघोबा एवढे काय रिॲक्ट होत आहे? मी अजिबात नाही घाबरलो. मी म्हणालो तुला तुझी जी काही शिकायची ती करून घे, तुला बोल लावली चेकिंग केलेली आहे असं म्हणाले. कडक निघालो. नोकरीच्या इंटरव्ह्यूसाठी यायचो होतो ना. असंच दिवस असं नाही घरी गेलो. हा. की तू सगळे मग आलं काय सांगतो? मग काय असू दे. इंटरव्ह्यूसाठी आलो आहे. बरं इंटरव्ह्यूसाठी आलोय. पटकन विचार अच्छा अच्छा मी तुला पहिला प्रश्न विचारतो. मला सांग चंद्रावर पहिलं पाऊल कोणी टाकलं? तुम्हाला सांगतो त्या चंद्राच्या भावाने मला कानपणापासून तुझ्याकडे बघितलं पण नाही. अरे ती मागच्या गल्लीतली चंद्र नाही रे. चंद्र चंद्र अक्षरशः चंद्र आकाशात हा आकाशातला चंद्र. नील आमस्ट्रॉंगने ठेवलं. अरे वा नील आर्मस्ट्रॉंग ठेवलं. वा वा वा. मग त्याने काय केलं? लगेच त्याने दुसरं पाऊल ठेवलं. माझं बरोबर आहे. एक पाऊल चंद्रावरती एक पाऊल असं हवेमध्ये पडला असं केवढा पडला असं आपल्याला बरं 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 दुसरा प्रश्न विचारतो. मला सांग तुला पर्यटन स्थळाबद्दल काय माहिती आहे का? प्रचंड माहिती आहे मास्टर. आवडतं महाबळेश्वर. काय माहिती आहे महाबळेश्वर बद्दल? महाबळेश्वर उंचडी गेले असून ते थंड उंचडी गेले, ते थंड उंचडी गेले, उंचडी गेले, उंचडी गेले असं हवा थंड सेवा थंड सेवा गेले, प्रचंड उंच थंड असते. अरे वाच किती नाही तुम्ही काय आवाज होता त्याला तो दिला माझ्या बायकोचा भाव येऊ किती लांबून लावतो रे? अच्छा बर महाबळेश्वर हे महाराष्ट्राचं उगमस्थान आहे. ए नदीचं उगमस्थान असतं काहीतरी उल्लू बरोबर नको. महाबळेश्वर हे महाराष्ट्राचं उगमस्थान असतं. कसं? लग्नानंतर आधारी महाराष्ट्र हनीमूनला तिकडे एकटं जातो. तुम्ही पण गेला होता का? माझं हनीमूनचा गोष्टी काय सर 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 काय 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 सांगतो विचारतो बहिणीला विचारतो काय म्हणाले? फोटो आम्ही कुठे आहे? हा ते अरे वा. हा हो बरोबर ओके कुठून कुठून आवाज करतोस एवढे कुठून शिकलास एवढे आवाज काढायला? अच्छा बरं बरं चल चल आम्हाला सांग काहीतरी एक एक दोन आवाज काढून दाखवतो. एक दोन आवाज हा चल या काढतो. आवाज ऐका काढतो. आवाज काढ आवाज काढ. बघा मी आवाज करतो तू बोलतोय. हो हो व्यवस्थित हो हो येस सिरियलमध्ये काम करतात. हो हो नाही टॅलेंट असले तू आवाज काढून दाखव. ठीक आहे मी आवाज करतो तुम्ही ओळखून टाका. हा बरं ये दाखव ते बरं मी आवाज काढतो तुम्ही बोलतोय ना. शांतता शांतता ठेवा शांतता. शुभम काय आवाज काढला सुनील शेट्टीचा? मग बरं ठीक आहे हो चालेल चालेल दे 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 दे. शुभम शुभम शेतीवर काही ठेवलंच नाही बाई सांजा काय अरे मस्त निळमुलाचा मस्त आवाज काढलास. वा 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 छान 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 छान. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. पुन्हा एकदा संजय शेट्टी अँकर साहेबांना आमच्या आपण सलाम दिले आणि आम्ही खूप ऋणी आहे तुमचं.
या ठिकाणी माजी नगरसेवक प्रकाश कवे, त्याचप्रमाणे नगरसेवक महेश गायकवाड ही संधी